गेल्या 4 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या वैभव असलेल्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आज दिनांक 16 पहाटे पुन्हा उघडण्यात आले। धरणातून सुरू झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। शनिवारी पहाटे 2:16 धरणाचा 3रा दरवाजा उघडण्यात आला, तर पहाटे 4:17 6व्या दरवाजातूनही विसर्ग सुरू झाला। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता तर प्रशासनामध्ये सतर्कता निर्माण झाली आहे। सध्या धरणातून भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून स्वयंचलित दरवाजांमधून 2856 क्युसेक्स आणि वीज गृहातून 1500 क्युसेक्स असा एकूण 4356 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। या प्रवाहामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात तब्बल 125 मिलीमीटर पाऊस झाला आहे। आतापर्यंतच्या मान्सूनमध्ये एकूण पर्जन्यमान 3953 मिलीमीटर इतकं झालं असून यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली आहे। 15 दिवसांपूर्वी पावसाने उघडीप घेतल्यामुळे धरणाचे दरवाजे बंद झाले होते, मात्र आता पुन्हा पाऊस वाढल्यानं विसर्ग सुरू झालाय। नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। परतीच्या या पावसामुळे काही प्रमाणात चिंता वाढली असली तरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।